मित्रांनो, हा जो फोटो बघताय हा फोटो पाहून तुम्हाला नक्कीच राग आला असेल, कारण हा फोटो आहे नसरापूरमधील एका भस्मासुराचा. मित्रांनो, 1 मे रोजी महाराष्ट्रात अशी घटना घडली. या घटनेमुळे आज महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. तर ती घटना आहे 4 वर्षीय एका चिमुरडीवर अत्याचार झाला आणि नंतर तिची हत्या झाली. ही बाब आता सर्व महाराष्ट्रभर पसरली आहे. भोर तालुक्यातील नसरापूर या गावात एका 65 वर्षीय म्हाताऱ्याने एका 4 वर्षीय बाळाचा अत्याचार करून तिची हत्या केली. तर मित्रांनो, ही किती गंभीर गोष्ट आहे ना, कारण जे लोक रस्त्यावरती उतरले आहेत त्याच लोकांना हे पोलीस हाणून बाहेर काढत आहेत. म्हणजेच एक 4 वर्षाची चिमुरडी, तिने कुठलंही जग बघितलं नाही आणि त्या बाळाला काहीही समजत नाही आणि या बाळाची ह्या म्हातारड्याने निर्घृण हत्या केली. तर मित्रांनो, ही हत्या ही बघा ना कशी केली. त्या बाळाला एका गोट्यामध्ये नेलं. तुला आमच्या गोट्यामध्ये म्हैस आहे, जनावर आहे ते दाखवतो, असा हा भामटा त्या चिमुरडीला म्हणाला आणि ती चिमुरडी त्या म्हाताऱ्यासोबत गेली. आता इथे बघा ना, ह्या म्हातारड्याने तिच्यावरती अत्याचार केले आणि नंतर मित्रांनो, ही हत्या अशी होती ही तुम्हाला सांगूही वाटत नाही. तर मित्रांनो, ह्या चिमुरडीची हत्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र हादरला आहे आणि हा 65 वर्षाचा म्हातारडा याचा फोटो व्हायरल झाला तेव्हा अजून तळपायाची आग मस्तकाला गेली. तर मित्रांनो, सांगायचं अजून एक गोष्ट, ह्या म्हातारड्यावर 2 गुन्हे आधी पोलीस स्टेशनमध्ये देखील होते आणि आता मुंबई पुणे हवाई असो हा लोकांनी आडून धरला आहे. तर मित्रांनो, हा रस्ते आडून काही होत नाही, कारण आता महाराष्ट्र म्हणतोय ह्या म्हाताऱ्याची भर चौकात याला फाशी द्या आणि एकतर आमच्या हातात द्या, कारण या सरकारकडून काहीच होणार नाही हे महाराष्ट्र म्हणतोय. आता या म्हाताऱ्याला जर हातात द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्र हा पेटून उठावा लागेल, तेव्हाच या म्हाताऱ्याला ताब्यात देतील. परंतु हे कायद्याने शक्य नाही. परंतु आता ह्या म्हाताऱ्याचा बंदोबस्त करायचा असेल तर मात्र ह्याचा एन्काउंटर करायला हवा, अशा सर्वांचीच मागणी आहे. परंतु इथे कायदे कानून असे आहेत, हे कायदे कानून गोरगरिबांना आणि कुठेही न्याय देण्याच्या बाबतीत कामाला तर येतच नाहीत. हे तर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे. आता महाराष्ट्र इतका पेटून उठला आहे की या छोट्या बाळाला नक्कीच न्याय मिळाला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.